जय हिंद मित्रांनो आज आपण महत्त्वाच्या दोन गोष्टीबद्दल चर्चा करणार आहोत। त्यामध्ये एक आहे नागपूर शहर पोलीस भरतीमध्ये पोलीस निलंबित झालेले आहेत, त्याचं नेमकं कारण काय आहे आणि विद्यार्थ्यांनी पण सावध राहायचं आहे। अशी कारवाई तुमच्यावर पण होऊ शकते आणि तुम्ही सुद्धा परीक्षेमधून बाद होऊ शकतात। तर बघा मित्रांनो, एकंदरीत त्यांचा दोष काय होता किंवा त्या संदर्भात परिपत्रक सुद्धा निघालेत, नावासकट निघालेत। ते परिपत्रक आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला पाहायला भेटेलच। महत्वाचा विषय काय होता मित्रांनो, ज्यावेळेस लेखी परीक्षा विद्यार्थ्यांची चालू होती त्यावेळेस त्या पोलीस अंमलदाराने त्यांना कॉपी करण्यासाठी किंवा नकला करण्यासाठी एक म्हणतो आपण सपोर्ट करत होते आणि ही गोष्ट ज्यावेळेस वरिष्ठांच्या निर्देशनात आली त्यावेळेस त्यांच्यावरती कारवाई झालेली आहे। बघा, राज्यातली सर्वात मोठी पोलीस भरती चालू आहे आणि या पोलीस भरती अनेक वादातून निर्माण होऊन सुद्धा पोलीस भरती प्रक्रिया कंप्लीट होत आलेली आहे। जर आपण मुंबईचं सोडलं तर भरपूर ठिकाणी गैरप्रकार सुद्धा आपल्याला काही ठिकाणी आढळून आलेले आहेत। ओके, मागच्या वर्षापेक्षा तरी यावर्षी मला वाटतं खूप कमी आहे, कारण मागच्या वर्षी खूप जास्त ऐकायला येत होत्या, पण यावर्षी भरपूर प्रमाणात कमी झाला आहे। आणि दुसरा महत्वाचा फायदा काय झालाय, एकच फॉर्म तुम्ही कुठल्याही एकाच ठिकाणी फॉर्म भरल्यामुळे मेरिट मागच्या वर्षापेक्षा यावर्षी आपल्याला कमी लागताना दिसत आहेत। पण यामध्येच अनेक विद्यार्थी असे आहेत की जे गैरमार्गाचा वापर करण्याचा प्रयत्न करतायत। बघा मित्रांनो, तुम्ही कितीही गैरमार्गाच्या पद्धतीने आतमध्ये घुसायचा प्रयत्न केलात किंवा मार्क वाढवण्यासाठी तुम्हाला कोण हेल्प करेल, तर जर सापडला तर तुमच्यावरती कारवाई तर होतेच, तुमच्याबरोबर इतर लोकांची नोकरी सुद्धा धोक्यात येते। त्यामुळे नोकरी मिळवण्यासाठी एकच मेव पर्याय आहे, ते म्हणजे सातत्य ठेवणे, मेहनत करत राहणे आणि प्रयत्न करणे। त्याच्या व्यतिरिक्त इतर मार्गाचा तुम्ही वापर करू नका, जेणेकरून तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप होईल आणि तुम्ही इतर कोणतीही नोकरी करू शकत नाही। तुमच्या समोरचा ज्वलंत उदाहरण आहे ते म्हणजे समोर सर्वात मोठा उदाहरण आहे यूपीएससी परीक्षा पास झालेली व्यक्ती, आयएएस झालेली व्यक्ती पूजा खेडकर यांचा। आणि शेवटी त्याने पण गैरमार्गाचा वापर केला होता आणि ते उघडकीस आलं आणि हिच्या बरोबरच अनेक लोकांचे प्रकरण बाहेर आले। म्हणजे तुम्ही विचार करा, त्यांच्याकडे पैशांची कमी नव्हती किंवा कोणत्याच गोष्टीची कमी नव्हती, सर्व काही होतं, तरी सुद्धा त्यांचं प्रकरण बाहेर पडलं, त्यांना पदावरून काढण्यात आलं, सर्व क्रिया झाली आणि त्याच्यानंतर ते यूपीएससी ची परीक्षा पण देऊ शकत नाही, अशी कारवाई सुद्धा करण्यात आली। याच्यावरून तुम्ही अंदाज घ्या की जर एवढ्या मोठ्या पदापर्यंत एवढं सगळं गोष्ट असून सुद्धा त्या व्यक्तीला माफी नाही किंवा जर तो कायद्यात किंवा चुकीच्या मार्गाने सापडला त्याच्यावरती कारवाई होऊ शकते, तर तुम्ही आम्ही सर्वजण चिल्लर आहेत आणि तुमच्यावर तर आरामात कारवाई होणार। त्यामुळे रिकामे कामं करू नका, प्रयत्न करा जेणेकरून तुम्ही स्वबळावरती पोलीस बनू शकतात। ठीक आहे। आणि दुसरं महत्वाचं अपडेट मित्रांनो, ज्या गोष्टींची आपण बरेच दिवसापासून वाट बघत होतो ते म्हणजे ठाणे शहर यांची एकंदरीत काल मेरिट लिस्ट लागलेली आहे आणि मी ज्या पद्धतीने सांगितलं होतं ओपन कास्ट 41 ते 43 पर्यंत लागेल, तर अशा पद्धतीने ओपनची फक्त 41 मार्काची या ठिकाणी कट ऑफ लागलेला आहे। तर बघा मित्रांनो, आता जे काही ठाणे शहरासाठी फॉर्म भरलेले विद्यार्थी आहेत, आता त्यांची लेखी परीक्षा जी आहे ती लेखी परीक्षेची सुद्धा तारीख आलेली आहे, ती म्हणजे 18 ऑगस्ट। म्हणजे आता तुमच्याकडे 8 ते 10 दिवस आहे। या 8 ते 10 दिवसामध्ये स्वतःला झोकून द्या आणि पूर्ण तयारीने उतरा। प्रश्नपत्रिका लक्षात ठेवा, एकदम सोपी असेल याची गॅरंटी नाहीये किंवा खूपच अवघड असेल असं नाहीये। तर ठाण्याला जी काही क्वेश्चन पेपर आहे, जी काही प्रश्नपत्रिका आहे ती मीडियम लेवलची असण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता अवांतर वाचत बसू नका, फक्त जे आतापर्यंत तुम्ही केलेलं आहे त्यांना फक्त रिव्हिजन देण्याचं काम करा, रिव्हिजन देण्याचं काम करा, यश तुम्हाला नक्कीच मिळेल। कास्ट वाईज मेरिट लागलेले आहेत, कमी जास्त प्रमाणात लागलेले आहेत, त्यामुळे जास्त लोड घेऊ नका। जे जे मुलं आता लेखीसाठी पात्र झालेले आहेत त्या सर्वांचं अभिनंदन। आता पहिला टप्पा तुमचा पार झालेला आहे, आता पुढचा टप्पा फक्त तुम्हाला गाठायचा आहे आणि त्याच्यासाठी तुमच्याजवळ 10 दिवस आहे। या 10 दिवसामध्ये जेवढं काही तुम्हाला अभ्यास करता येईल, जेवढं प्रयत्न करता येईल तेवढं नक्कीच करण्याचा प्रयत्न करा। ओके, या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत लेखी परीक्षा संदर्भात। आणि ठाणे शहर असो किंवा कोणत्याही ठिकाणी असो, गैरमार्गाचा वापर करण्याचा टाळा किंवा करूच नका। शक्यतोवर आपल्या दमावरती, आपल्या अभ्यासावरती आणि स्वतःवरती विश्वास ठेवा। तुम्ही 2-2, 3-3 वर्ष जर या परीक्षेसाठी दिला आहात आणि इथपर्यंत जर तुम्ही पोहोचला आहात
तर तुम्ही स्वबळावर इथपर्यंत पोहोचला आहात तर पुढे पण स्वबळावरच जावा आणि व्यवस्थित परीक्षा द्या आणि सिलेक्ट व्हा। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा। चला तर मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत जय हिंद।